माझ्या क्लासेसमध्ये तुमचं स्वागत आहे। मी तुम्हाला आज सराव संच 1.3 शिकवणार आहे। मी तुम्हाला यामध्ये कसं सोडवायचे गणित ते सगळ्यात सोपी पद्धत सांगणार आहे। जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून तुमच्या मित्रांना ही व्हिडिओ उपयोगी पडेल आणि त्याला पण जास्त समजून येईल। ठीक आहे, तर चला आपण व्हिडिओला स्टार्ट करूया। मी तुम्हाला सांगते कसं सोडवायची। खूप सोपे आहे हे गणित, याच्या एवढं सोपं गणित कुठंच नाही। काय करायचंय, याने याला गुणायचं म्हणजे 3 15 आणि मग काय करायचं, मायनस करायचं असतं। मग 2 ने याला गुणायचं, जे चोक आठवतात पण आपण इथे दाखवायचं की गुणायचंय म्हणून। त्यानंतर काय करायचं, 3 15 त्यानंतर मायनस 4 दुने किंवा 2 चोक 8। आता याची मायनस करायचं, काय येतं मायनस, ठीक आहे। मग हे तुमचं आन्सर असणार आणि याला मग असं बॉर्डर करायची चांगली। चला आपण पुढचं प्रश्न बघूया। प्रश्न क्रमांक 2, हे पण असंच आहे, सोपं आहे। हे फक्त आपल्याला ऍक्टिव्हिटी दिलेली असते पहिली, ती तर खूप सोपी आहे। काय करायचं, काय मी कसं सांगितलंय कसं सोडवायचंय, पहिले याने याला गुणायचं, इथं दाखवायचं, नाही तर डायरेक्ट केलं ते पण चालतं, पण आपण स्टार्टिंग मध्ये तर करायला पाहिजे, जेणेकरून आपल्याला सवय लागेल तोपर्यंत। मग याने याला तर काय करायचं, मध्ये मायनस आणि मग याने याला गुणायचं। आता 4 एके 4 मायनस आहे, मग काय येणार मायनस, मायनस 7 दुने 14, मायनस मायनस प्लस मायनस 18। मग ह्याला आपण बॉर्डर करणार, ठीक आहे। आता मी तुम्हाला अजून एक एक्झाम्पल घेते आणि त्याच्या पुढचं एक्झाम्पल तुम्ही सॉल्व्ह करा वाटलेस तर, जेणेकरून तुमची प्रॅक्टिस पण होईल, ठीक आहे। त्यातलंच दुसरं आहे, फक्त यात काय चेंज केलंय, त्यांनी 0 दिलंय, ते तुम्हाला सोडवता येईल की नाही म्हणून मी काय सांगितले, पहिले याने याला गुणायचं, तेच करायचं, मायनस मग याने याला, ठीक आहे। 5 ने 0 ला गुणल्यावरती आन्सर 0, मायनस मायनस म्हणजे इथं मायनस 21 येणार म्हणजे 21, मायनस मायनस प्लस होतात, मग आन्सर किती येणार 21, ठीक आहे। असं पद्धतीने आपल्याला चौकट वगैरे आखायची, जेणेकरून आपला उत्तर चांगलं वाटेल, सुटसुटीत लिहायचं, ठीक आहे। तर आपण पुढचं बघू प्रश्न। तर मी आता तिसरा प्रश्न घेत आहे, क्रेमर्स पद्धतीने कसं करायचं। खूप सोपं आहे, पहिले डी काढायचा, dx काढायचा, dy काढायचा, मग x y ची किमती काढायच्या। खूप सोपं आहे, मी सांगते तुम्हाला कसं काढायचं। तर बघा, पहिले डी काढताना हे 2 घ्यायचे असतात, ठीक आहे। मग आता आपण डी काढून मग मी तुम्हाला dx काढताना कसं काढायचं ते सांगते। खूप सोपी ट्रिक आहे, एकदम भारी, ठीक आहे। चला आपण पहिले डी काढून घेऊया। आणि मायनस असेल तर चिन्हासोबत घ्यायचं आणि प्लस असेल तर चिन्हाची गरज लागत नाही, ठीक आहे। आता आपण हे सॉल्व करूया। मला कसं सांगितलं मी काय करायचं, याने याला गुणायचं, ठीक आहे। मग काय करायचं, मायनस, मग याने याला गुणायचं, ठीक आहे। आता आन्सर काय येणार,
हे मायनस मायनस प्लस व त्याच्यानंतर 4 चौक 16. ठीक आहे. मग याची बेरीज करायची 25. मग डी काय आला असं लिहायचं म्हणून डी इज इक्वल्स टू 25. मग त्याला अशी बॉर्डर करायची. मग आता आपण dx कसं काढायचं ते सांगते तुम्हाला. खूप सोपं आहे dx काढायला. पण पहिले काय करायचं इथं dx लिहून घ्या तुम्ही. मग इज इक्वल्स टू करा. तुम्हाला आता dx काढायचा ना. मग ह्या x च्या किमती बघा इथं x आहे आणि इथं पण x आहे बरोबर. x च्या किमतीच्या जागी फक्त ह्या किमती ठेवायच्या. ठीक आहे. मग काय करायचं मग व्हायच्या किमती आहेत तशा लिहायच्या. ठीक आहे. तर मी तुम्हाला सांगते पुढं तसंच करायचं. कसं याने याला गुणायचं. मग काय करायचं मायनस. मग याने याला गुणायचं. ठीक आहे. दहा 30 मायनस मायनस प्लस आणि 5 चौक 20 आणि यांची बेरीज किती ती 50. ठीक आहे. मग त्याला पण आपण असं म्हणूनच चिन्ह देऊ dx लिहू इज इक्वल्स टू करून बॉर्डर करायचं. ठीक आहे. तर आता आपण dy काढूया. हे किमती आपण इथं लिहून घेऊ आणि मग आपण dy काढू. ठीक आहे. d ची किंमत किती आली 25 आणि dx किती आला. ठीक आहे. dy पण काढणं खूप सोपं आहे. हे आणि खूप सोपं आहे. आपण dy काढूया. dy काढताना काय लक्षात ठेवायचं पहिला आपण dy लिहून करू. लिहायचं dy. ठीक आहे. y च्या किमती सोडून फक्त x च्या किमती लिहून घ्यायच्या आधी. y च्या किमती काढून टाकायच्या. मग तिथं आपण yच काढतोय ना. मग y च्या किमती काढायच्या आणि हे बाकीच्या किमती तिथे लिहायच्या. ठीक आहे. आता पुढची किंमत सांगते मी कसं काढायचं तुम्हाला. मी सांगितलंय तुम्हाला कसं करायचं. काय करायचं पहिले dy मी तुम्हाला सांगितलं कसं करायचं. 3 ने याला गुणायचं. दाखवायचं मग मायनस साइन द्यायचं याने याला गुणायचं. ठीक आहे. मग काय येणार मायनस. मग काय येणार मोठ्या संख्येचं चिन्ह देतो आपण. मोठ्या संख्येला कोणतं चिन्ह आहे मायनस. मायनस आहे. मग आपल्याला एक्स वाय काढायचे बरोबर. एक्स वाय काढताना आपण काय करतो क्रेमर्स पद्धतीने. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला एक्स आणि वाय शोधायचं आहे आता. ठीक आहे. मी तुम्हाला सांगते एक्स आणि वाय कसं शोधायचं. इथे लिहायचं क्रेमर्स पद्धतीनुसार. ठीक आहे. आता मी तुम्हाला सांगते कसं करायचं. एक्स काढताना dx बाय डी करायचं. ठीक आहे. जर तुम्हाला लक्षात नाही आलं dx कुठं असतं आणि d कुठं असतं तर हे लक्षात ठेवायचं की याच्या बरोबरच dx असतो. ठीक आहे. आता dx काढू आपण आधी. dx किती होता 50 आणि d किती होता 25.
25 एके 25, 25 दुने 50. एक्स किती आला? आता आपण इथं मायनस करायचा, याच्या समोरच डिवाइड लिहायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर डिवाइडला दोन्हीकडे डी यायचं, डी बदलायचं नाही, फक्त आपल्याला वाय आणि एक्स काढायचं आहे, तर फक्त तेच बदलायची. ठीक आहे. इथं डी येणार. आता डी ची किंमत किती आहे? 25, बरोबर. आणि डी वाय ची किंमत किती आहे? -25. इथे लिहायचं -25 आणि आपण किती येणार? 25. ठीक आहे. 25 एके 25, 25 एके 25 किती आलं? मायनस. मग खाली लिहायचं एक्स वाय किती आले? 2 आणि -1 आणि -1. ठीक आहे. आणि चांगले याला बॉर्डर वगैरे करायचं, जेणेकरून तुमचं उत्तर चांगलं दिसेल. स्वल्पविराम द्यायचं विसरायचं ना, म्हणजे इथं आणि इथं दोन्हीकडे स्वल्पविराम द्यायचं, नाहीतर त्यांना वाटेल की तुम्ही दोन्हींची किंमत मिळवून टाकली, म्हणजे त्यांना वाटेल की -1 करायचं काय नाही. ठीक आहे. स्वल्पविराम द्यायचं विसरायचं नाही. आणि एक्स वायची लास्टला किंमत लिहायची विसरायची नाही. तुम्ही हे काढलं, ह्याला बॉर्डर करायचं आणि ह्या दोघांची किंमत खाली लिहायला विसरायची नाही, नाहीतर मग तिथे एक मार्क कट करतात. ठीक आहे. आणि मग मी तुम्हाला आणखी दुसऱ्या व्हिडिओ सांगते. आणि पहिली आणखी एक गोष्ट सांगायची आहे तुम्हाला, की काय काय गणितामध्ये काय करतात, हे इज इक्वल्स टू चे इकडं नसतं, हे या साईडला असतं मायनस प्लस साठी. मग ते काय करायचं आपण इज इक्वल्स टू च्या या साईडला घ्यायचं. मग ते प्लस असेल मायनस असेल चिन्ह बदलून घ्यायचे. मी त्याच्यावरती पण व्हिडिओ बनवेल, म्हणजे दुसरं एक्झाम्पल घेऊन बनवेल. ठीक आहे. तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.